सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी जो संपलेला आहे बहुजन समाज पार्टीचा या स्पर्धेचे सचिव आदरणीय शांताराम तायडे सर यांचं स्वागत करण्यात सुनीलजी डोंगरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी सर्व महापुरुषांना प्रथम आयोजित प्रशिक्षण शिबिराला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष परमादरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, तसेच महासचिव रायरेकर साहेब, प्रशिक्षित नाही बरोबर गतिमान होऊ शकत नाही ही काळजी होते आणि म्हणून प्रशिक्षण वारंवार होणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही प्रशिक्षित आहोत म्हणून समाजात जे काही प्रश्न निर्माण होतात, कुठली परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीवर आपण आपल्या पद्धतीने विचार करून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल की 3 ऑक्टोबर 1957 ला या देशामध्ये बाबासाहेबांनंतर आरपीआय स्थापन झाली. 3 ऑक्टोबर 1957 ला आरपीआय निर्माण झाली. हा पक्ष निर्माण झाला. एन शिवराज त्यांचे पहिले अध्यक्ष होते आणि 1957 नंतर अवघ्या 2 वर्षांमध्ये आरपीआयचे तुकडे सोडले झाले. किती दिवसामध्ये? 2 वर्षात. 3 ऑक्टोबर 1957 ला आरपीआयची निर्मिती होती नागपूरला. एन शिवराज त्यांचे अध्यक्ष राहतात आणि 1959 ला आरपीआय खतम होते. ते का खतम झाली? ते यासाठी खतम झाली विचारधारेवर आधारित त्यांच्याजवळ कार्यकर्ते नव्हते. जर ते असते तर आरपीआय खतम झाली नसती. लक्षात ठेवा. कसं आपल्याला माहिती आहे कम्युनिस्ट माहिती आहे हे सगळं बंद होतं आणि आता त्याला सुरुवात झाली. मला असं वाटतं बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक बाब, अतिशय चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तिकीट का विकू देत नाही म्हणून काही लोक कार्यरत. मग तिकीट विकणारे आणि तिकीट न विकणारे यांच्यामध्ये द्वंद्व सुरू आहे का? मला असं वाटतं द्वंद्व सुरू आहे. मी आता कुणाचं नाव घेणार नाही, पण एक तिकीट जेव्हा मी मुंबईमध्ये प्रत्यक्ष हजर आहे तिथं प्रभारी नर्मदाजी अहिरवार हे तिथं हजर आहे. एक कार्यकर्ता आलेला आहे, एका कार्यकर्त्याला घेऊन त्याला जिल्हाध्यक्ष म्हणा. एक जिल्हाध्यक्ष आता नाही, तो जिल्हाध्यक्ष एका कार्यकर्त्याला घेऊन आला. पार्टीसाठी 10 लाख रुपये देतो नगदी असं बोलणं झालं आणि मग आम्हाला त्याच्यावर संशय आला की आमचा कार्यकर्ता इतके पैसे देऊ शकत नाही, काय मानत आहे. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं थोडासा धानवळा घेतला. हा काय प्रकार आहे, कोण आहे हे लोक 10 लाख रुपये कशी काय देतात. एका क्षणामध्ये असं कळलं की हे फ्रॉड आहे. यांनी पुन्हा पळून तरी पैसे आणलेले आणि ते आपल्यासाठी विकत घेऊ इच्छितात. ठरवलं असतं तर काही घेणं घेणं नव्हतं. असंही आपल्याला प्रत्येक ठिकाणी बॅलेट पेपरवर हाती यायला म्हणजे आला पाहिजे एवढाच आपला उद्देश होता. परंतु माननीय डोंगरे साहेबांनी सांगितलं त्याला तात्काळ की तिकीट तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही काय म्हणजे बाजारपेठ टाका तिकीट असेल. मग यांनी ते तिकीट नाकारलं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की तेव्हापासून काय सतत तो माणूस इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये साहेबांची टीका करतो. त्याला महाराष्ट्रातल्या एकाही केंद्रबस कार्यकर्त्यांना काउंटर केलं नाही याचं दुःख आहे मला. अतिशय चांगला इमानदार अध्यक्ष आपल्याला सापडलेला असताना काही नालायक लोक त्यांच्या विरोधामध्ये फेसबुकवरती अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये क्लिप टाकत असतील, लिहित असतील तर या नेतृत्वाला सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे? आम्ही जर केंद्राध्यक्ष असतो तर मग आम्ही काय करतो? काय केलं पाहिजे? तुमचं काय मत, काय केलं पाहिजे? आमच्या महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वावर अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये जर कोणी म्हणजे खालच्या शब्द वापरता येणार नाही इतके घाण शब्दामध्ये जर टीका होत असेल
तर त्याच्यासाठी काही केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आणि मग जर आम्ही केडरबीस असू तर केडरबीस म्हणजे काय होतं, लोकांचा मार खाणे, लोकांचा शिवाशाप खाणे, कोणी काही म्हणा आपल्या एवढं मोठं नेतृत्व करा असं जर असेल तर होणारे सकारात्मक बदल हे पुन्हा शून्यात आहे. आणि कोणी हिंमतच करणार नाही इमानदारीने काम करायचं. आणि मग इमानदारीने कामच होणार नसेल तर कशात पाहिजे केडर, कशी पार्टी वाढेल. आणि म्हणून मी या सभेमध्ये म्हणजे एक दोनदा प्रकार घडले. एक प्रकार पुण्याच्या सभेमध्ये, पुन्हा सभा महाराष्ट्रात आहे, बहिणजी तिथं हजर आहे, महाराष्ट्राचा अध्यक्ष कुठं बसला पाहिजे, मागे कोपऱ्यात. आणि मग स्टेट कमिटी काय करत होती, स्टेट कमिटीने हे पूर्ण मांडलं का, आमचं शीर्ष नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सभा आहे आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष मागे बसतो आणि आम्ही मूर्खासारखी बाहेर राहतो. कसं चालेल मग, कुठला कॅडर आहे. मग आम्हाला असे चांगले माणसं चालतच नाही का. याच्यामध्ये मान्यवर डोंगरे साहेबांची तरफदारी करण्याचा विषय नाही, अध्यक्ष कोणी असेल. आज डोंगरे साहेब उद्या रायकर होते, तुमच्या बाकी कोणी होईल. मग असं चालू दिलं पाहिजे का, याला कुठं आडकाठी आपण करणार आहोत की नाही. म्हणून माझी सर्वांना अशी विनंती आहे की एक आपल्याला पहिल्यापासून आपल्या पक्षामध्ये एक पद्धत आहे, एकदा पार्टीने ठरवलं आमचा अध्यक्ष कोण, त्याच्यानंतर तिथं सगळं बंद झालं पाहिजे. सर, आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. या पाठीमागची संकल्पना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येच काय आहे? धन्यवाद तुमच्या माध्यमातून हे मी संपूर्ण जनतेच्या समोर बहुजन समाज पार्टीची जी प्रणाली आहे, प्लॅनिंग आहे ती सांगू इच्छितो. परम आदरणीय बहिणजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या संकल्पनेनुसार या चळवळीचा खरा पाया हा कॅडर आहे. आणि जोपर्यंत कॅडर कॅम्प होत नाही तोपर्यंत कॅडरला समोर वाढवण्याची किंवा कॅडरच्या संख्येमध्ये वाढ होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होत नाही. आणि म्हणून मान्यवर कांशीराम साहेब व परम आदरणीय बहिणजीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विधानसभामध्ये आणि समोर जाऊन सेक्टर आणि बूथवर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून संपूर्ण महापुरुषाची जे बलिदान आहे, त्याग आहे, त्यांचं या चळवळीला वाढवण्याचं जे काम आहे ते आम्ही या कॅडरच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. तसेच परमादरणीय बहिणजींचा तो त्याग, त्यांनी जे कामं केलेले आहे उत्तर प्रदेशामध्ये आणि इतर भारत देशाच्या विविध प्रांतामध्ये आमचे आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून केलेले कामं, या सगळ्या गोष्टी आम्ही कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांना जनतेमध्ये जाण्यासाठी हा कॅडर कॅम्प आम्ही आयोजित करतो. सर, कॅडर कॅम्पमध्ये जो कार्यकर्ता तयार होतो तो जोमाने कामाला पण लागतो, पण निवडणुकीच्या वेळी जो कार्यकर्ता तयार झाला त्याला तिकीट न देता इतरांना तिकीट देतात. आता हे चित्र बदलणार आहे का? नाही, हा तुमचा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असं मला वाटते. कारण की मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर परमादरणीय बहिणजीच्या आदेशाप्रमाणे मी यावेळेस मॅक्झिमम कार्यकर्त्यांना तिकीट्स दिली आहेत. 99% कार्यकर्ता लढला आणि यावेळेस असं काही घडलेलं नाही आहे की जेणेकरून लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा अविश्वास वाढेल. संपूर्ण तिकीट्स आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहे. म्हणून हा कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागला. नाही, आता बऱ्याच वक्त्यांनी काही हे पण केलं का शीर्ष नेतृत्वावर जेव्हा आपल्याच पक्षाकडून कार्यकर्त्याकडून जे दुखावले त्यांच्याकडून टीका होतो, तर त्याला कसं उत्तर देणार? हां, आता हे कसं आहे, शेवटी तिकीट्स म्हटलं म्हणजे राजकारणाचा भाग आला. इथे पक्षामध्ये सुद्धा जर एका तिकीटसाठी किंवा एका जागेसाठी एकपेक्षा जास्त लोक असतील तर त्यावेळेस एकाला कोणाला तरी मागं राहावं लागतं. आणि अशा वेळेस जर तो जो कार्यकर्ता आहे तो कॅडराईज नसेल, मॅच्युअर्ड नसेल, तर त्यावेळेस अशा प्रॉब्लेम्स उद्भवतो. आणि हे प्रत्येक ठिकाणी होतं. हा काही फार मोठा गोष्ट नाही आहे. हा 3-4 ठिकाणी जर एकपेक्षा 2 लोक मागणारे असेल तर आपण एकालाच देणार ना, आपण सर्वांना देऊ शकत नाही. तर एक माणूस सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही. त्यावेळेस त्याला कुठेतरी प्रॉब्लेम वाटतं, तर तो चिल्लावतो. त्याच्यामुळे याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही, कारण की हे सहज शक्य आहे. प्रशिक्षण शिबिराला आत्ता म्हणजे महाराष्ट्रातले लोक होते का फक्त मराठवाड्यातले? या प्रशिक्षण शिबिराला आम्ही 20 जिल्ह्याचे लोक बोलावले आणि 20 जिल्ह्याचे लोक इथे उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्राची जी कमिटी आहे, स्टेट कमिटी, त्याचे मॅक्झिमम पदाधिकारी
या VC जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचे प्रभारी हे प्रामुख्याने इथे उपस्थित आहे आणि त्यांनाच आम्ही बोलावलेलं होतं. छत्रपती संभाजीनगरला प्रशिक्षण शिबिर झालं तर आता राज्यभरात आणखी होतील काही? आता इथनं गेल्यानंतर प्रत्येक जे स्टेटचे लोक आहेत, स्टेटमध्ये जे माझे पदाधिकारी आहेत, माझे सवंगडी आहेत, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिले कॅडर करणार आहे आणि प्रत्येक जिल्हा झाल्यानंतर मग प्रत्येक विधानसभा लेवलवर कॅडर होणार आहे आणि प्रत्येक विधानसभा झाल्यानंतर मग सेक्टर आणि बूथवरपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात कॅडराईज कार्यकर्त्यांचा भरणा येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन समाज पार्टीला दिसेल. सर, एक असा वेगळा प्रश्न होता. आता आपले जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ यांचं नुकतंच निधन झालं आणि जिल्हाध्यक्षाची जागा रिक्त आहे. याची निवड प्रक्रिया कधी? निवड प्रक्रियेचं हे सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे आणि सर्वानुमते जे ठरेल तेच आम्ही निवडू. सर, या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? कार्यकर्त्यांना हेच आवाहन करू इच्छितो की फुले बाबा शाहूची मुवमेंट या देशामध्ये बहुजनांना सत्ताधीश बनवण्यासाठी तयार झालेली आहे. आम्हाला या जातीमाते विघटन ठेवून आमच्यामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम मनुवाद्यांनी केलेलं आहे. हे जर समूळ नष्ट करायचं असेल आणि बहुजनांची सत्ता जर या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कर्मठ कार्यकर्त्यांनी बिलकुल कामाला लागलं पाहिजे आणि जागोजागी जाऊन या बहुजन समाज पार्टीचे जे आद्य विचारक आहे, फुले आहे, शाहू आहे, बाबासाहेब आहे, नारायण गुरु आहे, मान्यवर घनश्यामजी आहे, यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. तर हे या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून मी या सर्वांना अपील करू इच्छितो की आज जे 150 लोक इथं आलेले आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आले आहेत, हे लवकरच जाऊन येणाऱ्या संडेला लगेच कॅडर कॅम्पचं आयोजन करणार आहे आणि ही जी विचारधारा ही जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करणार आहे. धन्यवाद.